चेंबूर-छेडा नगर परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे। हायवे पर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पावसामुळे मुंबईच्या चेंबूर-छेडा नगर परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे। या वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना होतोय। प्रवाशांना नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागतोय, तर हायवे पर्यंत पोहोचण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब या ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, चेंबूर-छेडा नगरमध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही खबरदारी घेतली जातेय का? किरण, काल मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। अजून पुढचे काही तास हा पाऊस असाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। मी सध्या उभी आहे चेंबूरच्या छेडानगर परिसरामध्ये आणि आपण इथे पाहू शकतो की गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत। अगदी हायवेपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। याचं कारण म्हणजे वाहतूक कोंडी, कारण का काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे गाड्या एकदम धीम्या गतीने जात आहे। ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर मग महापालिकेचे कर्मचारी आता बाहेर पडलेले आहेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी। जे वाहतूक विभाग आहेत, वाहतूक विभाग यांना मदत करण्यासाठी ते देखील बाहेर पडलेले आहेत। आणि खरं तर रेल्वे वाहतूक ही काही ठिकाणी ठप्प झाली आहे, तर काही ठिकाणी एकदम धीम्या गतीने सुरू आहे। मात्र जी रस्ते वाहतूक आहे, रस्ते वाहतूक सुरळीतपणे चालू राहण्यासाठी हे आता प्रयत्न केले जात आहेत। मात्र काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे, तर काही ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे आहेत। इथे देखील आता खड्डे पाहू शकतो। मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी देखील काही भागांमध्ये ह्या रस्त्याच्याच कडेला खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या खड्ड्यांपासून वाचण्यासाठी देखील गाड्या एकदम धीम्या पद्धतीने जात आहेत। हे सगळं करतानाच ह्या गाड्यांना उशीर होत आहे आणि म्हणूनच ट्रॅफिक जाम झालेला आहे। रस्त्यांवर गाड्यांच्या आपल्याला रांगा दिसून येत आहे। आणि जरीही लोकांना सांगितलं असेल वर्क फ्रॉम होम करा, तरी काही ठिकाणी मात्र अजूनही लोक आपल्या कामावर जात आहेत, आपलं ऑफिस गाठत आहेत। आणि त्यासाठी आपल्याला इथे पाहू शकतो की गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत ऑफिसेसमध्ये पोहोचण्यासाठी किंवा घरी जाण्यासाठी। आणि आता हे हळूहळू जी रांग लागलेली आहे गाड्यांची ती सोडवण्याचं काम सुरू आहे। किरण, अगदीच धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।